नमस्कार, मी लीना खांडेकर, फाउंडर अँड डायरेक्टर इंटरनॅशनल लीज ब्युटी अँड स्पा इन्स्टिट्यूट. जसं आपल्या सर्वांना माहित आहे की मी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या एक्सपर्ट्स बरोबर बोलते आहे, चर्चासत्र चालू आहेत आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे की प्रत्येकाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठले प्रसंग येतात, ते कसे हँडल करतात आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कोणी बिझनेस क्षेत्रात आहे, कोणी नोकरी क्षेत्रामध्ये आहे आणि प्रत्येक जण आपलं कार्य कसं पार पाडतंय आणि कॉन्फिडन्स लेवल आणि या सर्व दृष्टिकोनातनं बऱ्याच केसेस अशा आता मला ऐकण्यात आलेल्या आहेत, काहींचे आम्हाला मेसेजेस येत आहेत की ह्या वातावरणामुळे भरपूर कॉन्फिडन्स लो झालेला आहे, करिअर कसं असेल, बिझनेस कसा चालेल पोस्ट लॉकडाऊन याबद्दल बऱ्याच जणांना खूप शंका आहेत. तर अशाच या चर्चासत्रामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संजय उपाध्याय सर. सर, थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम आणि आज आपण आम्हाला हा वेळ दिल्याबद्दल. हो, धन्यवाद. मी आपल्या सर्वांस संजय सरांची प्रसिद्धी एवढी आहे आणि आपल्या सर्वांस संजय सरांबद्दल भरपूर माहिती आहे, पण मी आपल्याला 2 शब्द सरांबद्दल सांगू इच्छिते. डॉक्टर संजय उपाध्याय सरांची ओळख करून द्यायला मला नक्कीच आवडेल. कायमच अष्टपैलू प्रतिमा राहिली आहे सरांची. त्यांनी PhD लिटरेचर, बिझनेस मॅनेजमेंट तसंच कम्प्युटर सायन्स डिप्लोमा आणि मराठीमध्ये MA केले आहे. पर्सनॅलिटी अमेलिओरिएशन नावाने अकॅडमी आहे त्यांची, ज्याच्यामध्ये ते लाईफ कोच म्हणून अनेक वर्ष कार्यरत आहेत. एक प्रेरक वक्ता, उच्च प्रतिष्ठित कलाकार, लिरिलिस्ट, अभिनेता, दिग्दर्शक, जादूगार आणि एका माणसाचे कलाकार प्रति तासाच्या 60 स्मित गतीने ते टॉक शो करतात. अनुक्रमे गप्पिष्टक आणि मन करारे प्रसन्न नावाचे 16 राष्ट्रांमध्ये 2000हून अधिक कार्यक्रम त्यांचे झालेले आहेत. ते मन करारे प्रसन्न आणि FM रेडिओचे अतिशय लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. जगभरातील बऱ्याच जणांसाठी ते अध्यात्मक गुरु आहेत. ते प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शक आहेत आणि ते आज आपल्या सर्वांसह आपले विचार सामायिक करण्यासाठी आपल्या सोबत आहेत. सर, पुन्हा एकदा थँक्यू सो मच. बोला. शुभप्रभात. शुभप्रभात. सर, मला हा इंटरव्ह्यू सुरू करताना अनेक शंका ज्या इतरांच्या मनात आहेत किंवा माझ्याही मनामध्ये आहेत. तर सर्वप्रथम माझा प्रश्न असा आहे सर की कुठलंही करिअर निवडताना आता 10वी-12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत किंवा काही परीक्षा जरी अर्धवट राहिल्या तरी सुद्धा त्यांना पुढे जायचंय, त्या मुलांना पुढे जायचंय. किंवा असंही आहे की वयाच्या 30शीला 40शीला आल्यावर लोकांना वाटतं की मी आता उद्योगधंद्यामध्ये पडलं पाहिजे, माझ्याकडे खूप रिकामा वेळ आहे. तर अशा करिअर कुठल्या संधी आणि आपलं निश ओळखायचं असेल जर लोकांना, की आपल्यातलं कलागुण ओळखायचं असेल, तर सर तुम्हाला काय सांगावं वाटेल त्याकरता? नाही, 2-4 गोष्टी आहेत. मुळामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये अनेक ध्येय ठेवावीत माणसाने. जोपर्यंत तुम्हाला तुमची स्वतःची ओळख होत नाही तोपर्यंत, जसं दुकानात गेल्यानंतर आपण अनेक वस्तू बघतो आणि मग आपल्याला पाहिजे ती निवडतो, तीच तुमची प्रक्रिया करिअर निवडीबाबतही हवी. त्यामुळे एकच माणूस एकाच गोष्टीसाठी जन्माला आला असं नसतं. एक माणूस अनेक गोष्टींसाठी जन्माला आलेला असतो आणि त्याच्या नशिबाप्रमाणे तो कुठे जन्माला आलाय त्यानुसार त्याच्या समोर त्या गोष्टी येतात. आणि त्यामुळे निवड करत असताना कुठच्याही निवडीला, जसं आपण एखाद्या नोकराला किंवा एखाद्या एम्प्लॉईला लगेच कायम करत नाही नोकरीमध्ये, त्याला एक प्रोबेशन पिरियड नावाचा कालावधी असतो. तसं करिअर निवडताना सुद्धा एक प्रोबेशन पिरियड आपल्या आयुष्यासाठी ठेवून द्यावा. साधारणतः तो 1 वर्षाचा ठेवावा प्रोबेशन पिरियड. आणि तयारी ठेवावी की माझं 1 वर्षाचं नुकसान होऊ शकतं किंवा नफा होऊ शकतो, आयदर वे. आणि ती तयारी ठेवायची. त्यामुळे सुरुवातीला घरच्यांचा सल्ला, मित्रांचा सल्ला, 12वी झाल्यानंतरचा आणि स्वतःला असलेली आवड, स्वतःच्या मनात असलेला संभ्रम, असं सगळं बघता 1 वर्ष त्या करिअरसाठी दान करून टाकायचं. त्या 1 वर्षाचा विचार करायचा नाही की त्यातून फायदा झाला की नुकसान झालं. माणसं हल्ली काय करतात, प्रत्येक दिवसाकडे हिशोब करतात आणि म्हणून अडचणीत येतात. तेवढ्या आयुष्यामध्ये 1 वर्ष अतिशय छोटा कालावधी असतो. त्या माझ्या सगळ्यांना सल्ला असा असतो की करिअर निवडत असताना आधी स्वतःच्या अंगीभूत कलागुणांची एक लिस्ट तयार करा आणि त्याच्यात आपण आतापर्यंत काय काय केलं, आपल्याला संधी मिळाली का नाही मिळाली, हे सगळं ठरवा. नाही तर आज बघा, अभिनयाच्या क्षेत्रामध्ये
अगदी पाच डॉक्टर काशीनाथ घाणेकरांपासून डॉक्टर श्रीराम लागू, डॉक्टर गिरीश ओक, डॉक्टर निलेश साबळे, ही मेडिकलची एक सीट त्यांनी ऑक्युपाय केली. ते डॉक्टर झाले. आता याच्यामध्ये कोणी असं म्हणू शकतं की त्या एखाद्या मुलाला ऍडमिशन मिळाली ती त्यामुळे गेली, तुम्ही ऍक्टरच झाला तर पहिल्यापासून ऍक्टर का नाही झाला, तर हा शोध कधीही लागू शकतो. मी स्वतः कॅनरा बँकेत नोकरी केली 16 वर्ष आणि वयाच्या 35व्या वर्षी मी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ कलावंत म्हणून बाहेर पडलो. पण 1979 साली मी बँकेत नोकरीला लागलो. 1979 आय जॉइन्ड द बँक आणि त्याच्यानंतर 16 वर्ष स्टील 95 आय वॉज इन द बँक. पण त्या कालावधीमध्ये अनेक गोष्टी मी टॅप करत गेलो आणि फायनली असं लक्षात आलं की बोलणं परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणूनच माझं करिअर नक्की झालं. तर माझी तुम्हा सगळ्यांनाच एक सूचना म्हणा, सल्ला म्हणा, कॅमेरा कसा झूम इन होतो, तो कॅमेरा लांबनं लॉंग शॉट घेतो, लॉंग शॉट मध्ये वरनं वस्ती दिसते. जर गुगल अर्थ कसं करतं, गुगल अर्थ अख्खी पृथ्वी घेतं, मग भारत घेतो, मग महाराष्ट्र घेतो, मग महाराष्ट्रातलं पुणे घेतो, मग पुण्यातलं कोथरूड घेतो, कोथरूड मधलं महात्मा सोसायटी घेतो, मग महात्मा सोसायटीतला कामधेनू रीती सोसायटी घेतो. हे झुमिंग जे आहे ना, तीच प्रोसेस आपल्या करिअर बद्दल हवी आणि हे झुमिंग एका वर्षात करावं माणसाने, असा माझा सल्ला आहे. खूप छान आहे सर. आणि नक्कीच अशा पद्धतीने जर सर्वांनी काम केलं तर, आणि ते 1 वर्ष वाया जाते याचं दुःख न बाळगता आपला स्वतःचा अनालिसिस करणं खूप जरुरी आहे. आणि त्याला वाया नाही, 1 वर्ष वाया म्हणायचं. वाया म्हटलं की काय, वाया म्हटलं मराठीमध्ये ते अडचण येते. सो यू आर ट्रॅव्हलिंग थ्रू द इयर. म्हणून आपण म्हणतो की वा मी मुंबईला गेलो, वाया लोणावळा गेलो, वाया खोपोली गेलो, तर त्याच्यातला जो व्हाया आहे ना, तो व्हाया आयुष्यामध्ये करिअरसाठी या 1 वर्षाच्या व्हाया करिअर मध्ये झाला. बरोबर, अगदी बरोबर आहे सर. सर खूप छान सांगितलं. सर माझा दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा लोकांचा कॉन्फिडन्स, मग ते स्टुडंट असतील, बिझनेस वुमेन किंवा बिझनेसमॅन असतील, खूपदा असं होतं की गळायला होतं, कॉन्फिडन्स लो होतो. काही क्षण असे येतात की सुचत नाही की आपण इथे आपला कॉन्फिडन्स कसा टिकवायला पाहिजे. आणि मी जास्त करून ह्या प्रश्नाकडे अशा ह्यानी बघते की बिझनेसच्या दृष्टिकोनातून. तर सर कॉन्फिडन्स या विषयावरती आपण काय सांगू शकाल? मुळामध्ये आत्मविश्वास जो आहे त्याच्या शेवटची 2 अक्षरं श्वास आहे. तुम्ही असा बिझनेस वुमन असा किंवा नसा, माझं म्हणणं आहे तुमचं ऍज अ ह्युमन अॅनाटॉमी, तुमच्या शरीरामध्ये मुळात तुमची श्वासाची क्वालिटी काय आहे, तुम्ही जे नॉर्मल ब्रीदिंग करता त्याच्यामध्ये क्वालिटी आहे का, त्याच्यावरती सगळं तुमचा आत्मविश्वास अवलंबून असतो. त्यामुळे श्वास, विश्वास आणि आत्मविश्वास हे तिन्ही शब्द जे श्वासाने संपताय, तर पहिलं लक्ष प्रत्येकाने आपल्या दररोजच्या व्यायामाकडे द्यायला पाहिजे. जर तुम्हाला बिझनेसमध्ये कॉन्फिडन्स हवा असेल तर मुळामध्ये तुमचं ब्रिदिंग सिस्टीम जाणी पाहिजे. माणूस कॉन्फिडन्स कधी जातो त्याचा, जेव्हा त्याचं ब्रिदिंग अपसेट होतं. एखादा स्टेजवरती भाषण करणारा माणूस असतो, तो भाषण करताना काहीतरी एकदम त्याचा सेन्सिटिव्ह विषय येतो आणि मग तो एकदम गहीवरून येतो. त्या गहीवरून येताना तो काय करतो, तो थांबतो, तो पाणी पितो, आवंडा घेतो, लॉंग ब्रिदिंग करतो आणि मग परत बोलायला सुरुवात. तर आपल्या इथे व्यान, अपान, उदान आणि समान आणि ब्रह्म या 5 जागा सांगितल्या श्वासाच्या. त्यातली उदान जी जागा आहे, हिंदीमध्ये आपण उडान भरी उसली, तर ती उडान भरी मध्ये तुम्ही श्वास किती क्वालिटीनं घेता हा पहिला मुद्दा. नंतर व्यवसाय जेव्हा तुम्ही जाता तेव्हा व्यवसाय शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्यायला पाहिजे. व्यवसाय या शब्दाचा अर्थ आहे मुळात संस्कृत मधला दृढ निश्चयानं केलेलं काम, हा त्याचा मूळ अर्थ आहे. आता आपण व्यवसाय म्हणजे काय म्हणतो, ज्या कृतीतून मला पैसे मिळतात, काहीतरी देऊन पैसे मिळतात, त्याला आपण व्यवसाय म्हणतो. मूळ अर्थ तो नाहीये. भगवद्गीतेमध्ये श्लोकच आहे अख्खा की भोगैश्वर प्रसक्तानाम तया परहत चेतसा व्यवसायात्मिका बुद्धी समाधवन विधीयते. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय, दृढ निश्चय केलेलं. कारण तुम्ही आधी स्वतःची ओळख करून घेतली की मी कोण आहे कळलं की मग त्या व्यवसायामध्ये तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की चढ उतार असणार आहे, ते नैसर्गिक आहे. तुमच्या हृदयाचा सुद्धा
तुमच्या हृदयाचा जर ईसीजी काढला तर तो ईसीजीच्या रेषा सुद्धा खालीवर 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 येतात. म्हणजे खालचे बिंदू जे आहेत ते तुम्हाला मान्य करायला लागतात आयुष्यात. ब्लड प्रेशर सुद्धा तुमचं कसं असतं 120/80, 120/80. मग व्यवसायामध्ये सुद्धा 80 पण मान्य करता आली पाहिजे, ती 120 पण मान्य करता आली. परफेक्ट 100 कोणत्याच व्यावसायिकाला मिळत नाही. त्यामुळे आता कोरोनाचा लॉकडाऊनचा कालावधी आहे, तो 80 वरती याचं समजा 20 कमी मिळाले. कोरोना संपल्यानंतर 120 वर गेला तो. तर 120-80 या कालावधीमध्ये राहायला पाहिजे. आणि हृदयाचा आलेख तसा राहण्यासाठी तुमचा श्वास चांगला पाहिजे. त्यामुळे कोणी इंग्लिशमध्ये म्हणतं की आय हॅव स्टार्टेड अ न्यू बिझनेस अँड आय एम जस्ट ब्रीदिंग इन नाव. व्हॉट इज ब्रीदिंग इन? मी त्या बिझनेसमध्ये आता श्वास घ्यायला सुरुवात केली जस्ट. त्यामुळे व्यवसायाकडे बघत असताना माणूस म्हणून संजय उपाध्ये आणि व्यावसायिक म्हणून संजय उपाध्ये या दोन सेपरेट एंटिटीज आहेत. आपण तसे बघत नाही म्हणून अडचणीत असतो. या दोन सेपरेट एंटिटीज मिक्सअप केल्या की माणसाला टेन्शन आहे. कारण मी आता संजय उपाध्ये आणि मी संजय उपाध्ये म्हणून परफॉर्मर, गप्पास्टर असेल, मन करारे प्रसन्न असेल, काउन्सिलिंग असेल, लाईफ कोच असेल, नंबर ऑफ थिंग. प्रश्न असा आहे, मूळ संजय उपाध्ये कसा आहे? तो हेल्दी आहे का? तो हेल्दी असणं महत्वाचं. मग त्याचं हे जे रूप आहे व्यावसायिक संजय उपाध्ये, हा पण हेल्दी असणार आहे. कारण त्याला सप्लाय कोणाकडनं जातोय? त्या हेल्दी संजय उपाध्येकडनं. आम्ही काय करतोय? आम्ही वी आर मिक्सिंग अप द एंटिटीज. म्हणून मोबाईल सारखं जगता आलं पाहिजे. नीला मोबाईल मध्ये कसं एक ऍप्लिकेशन ऑन केलं की दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये लुडबुड करत नाही, तसं करता आलं पाहिजे. आणि ते आम्ही काय करतो? सगळे मिक्सअप करतो आणि मग अडचणीमध्ये येतो. त्यामुळे करिअर, बिझनेस वुमन, बिझनेसमॅन जे कोणी असतील ते आधी मुळात मी म्हटलं असं 1 वर्ष खर्च करून शोधून काढा की अरे अरे ज्ञाना झालासी पावन तुझे तुझं ध्यान कळवाले. तुला तुझं ध्यान कळलं पाहिजे. म्हणजे जीव कशात आहे तुझा ते कळलं पाहिजे. ते कळल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा वर खाली असणार आहे. 120-80 ब्लड प्रेशर असणार आहे. जो माणूस म्हणतो मला 100च पाहिजे दरवेळेला, त्याचा ईसीजी सरळ येतो. त्याचा ईसीजी सरळ येतो आणि मग लोक त्याला सरळ घेऊन जातात. का ईसीजी सरळ आला म्हणून? तेव्हा दिस इज लाईफ. सो ऍक्सेप्ट द फॅक्ट दिस इज लाईफ. आयुष्य म्हणजे काय फक्त उंचवटा नाही आणि चढ नसतो, त्याला उतारही असणार आहे. तो उतार मान्य करायचा. सूर्य कुठे रागवतो? दुपार 12 नंतर सूर्याला खाली यावं लागतं. तो चिडलेला असतो का? नाही. तो चिडलेला नाही हे तो कधी सिद्ध करतो? पश्चिमेला क्षितिजावर गेला की पुन्हा रंगांची उधळण करतो आणि तो सिद्ध करतो की मी दुपारचा उतार जरी सुरू झाला माझ्या आयुष्यातला तरी मी रागवलेलो नाही, मी फुलगटलेला नाही. तसं निसर्गाबरोबर जगता आलं पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला बिझनेस मधले सगळे धक्के जे आहेत ते तुम्हाला सहन करता येतात. आनंद आहे. हा आध्यात्मिक पाठिंबा आहे जो माझ्या अकॅडमीमध्ये मी देतो. स्पिरिच्युअल बॅकअप फॉर मटेरियल सक्सेस असं सूत्र आहे त्याचं. आणि म्हणून ते 2 वेगवेगळे भाग येतात. एक रेग्युलर मीटिंग मध्ये, कारण आता ते पाऊण तास इंडिव्हिज्युअल 1-to-1 मीटिंग घेतो इंडिव्हिज्युअल असेल तर. आणि जर वर्षाचा पूर्ण कोर्स घेतला 52 सेशन्सचा तर दर आठवड्याला 1 तास मिनिमम 1-to-1 सेशन्स घेतो मी. असे 52 सेशन्स घेतो माणूस बदलण्यासाठी. खूप छान. आणि मला खात्री आहे की ज्यांनी कोणी तुमच्याकडनं कोचिंग घेतलं असेल त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असेल आणि ज्या 2 वेगळ्या एंटिटीज, एक व्यक्ती पण एंटिटीज 2 असं वागण्याची भूमिका त्या खूप छान पद्धतीने त्यांच्या आयुष्यात पार पाडत असतील. आणि सर तुम्ही हा सर, येस सर, तुम्ही अकाउंटन्सी मध्ये हिशोब ठेवताच. हो. आणि सुरुवातीला तू पण होतीस की सुरुवातीला एक छोटा सेशन कालावधीसाठी 5 जॉईन झाली होतीस. अकाउंटन्सी मध्ये कसं संजय उपाध्ये आणि संजय उपाध्ये अँड कंपनी दीज आर 2 सेपरेट एंटिटीज. त्यांची कन्फिगरेशन वेगळी आहेत. म्हणून बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल शब्द येतो लायबिलिटी साईडला. ऍक्च्युअली संजय उपाध्ये अँड कंपनी इज सपोज टू पे बॅक टू संजय उपाध्ये. संजय उपाध्यायने 10 लाख इन्व्हेस्ट केले, संजय उपाध्यायला 10 लाख परत करायला पाहिजे. पण तिथे संजय उपाध्यायचीच कंपनी असल्यामुळे कॅपिटल शब्द येतो. हे जसं डबल एंट्री बुक किपिंग असतं ना, तसं लिहिणं डबल एंट्री लाईफ आहे, ट्रिपल एंट्री लाईफ आहे.
चार पाच एंट्रीज आहे. संजय उपाध्याय ऍज अ फादर, संजय उपाध्याय ऍज अ हजबंड, संजय उपाध्याय ऍज अ ब्रदर, संजय उपाध्याय ऍज अन आर्टिस्ट, संजय उपाध्याय ऍज अ बिझनेसमॅन, संजय उपाध्याय ऍज अ नेबर, संजय उपाध्याय ऍज अ फ्रेंड, संजय उपाध्याय ऍज अ मोटरिस्ट ऑन द रोड. एव्हरीवेअर माय कॉन्फिगरेशन मस्ट बी डिफरंट. आय कॅनॉट मिक्स इट अप. आणि हे ज्याला जमलं तो जिंकला. खरंय सर, इतकं आणि हे खूप कृष्ण अर्जुनाने हेच सांगितलं ना. अर्जुन जे करतोय महाभारतामध्ये, नातेवाईकांना का ठार मारू असं म्हणून तो हताश झाला. ऍक्च्युअली इज मिक्सिंग अप टू कॅरेक्टर्स. क्षत्रिय अर्जुन आणि पारिवारिक अर्जुन असे दोन कॅरेक्टर्स तो मिक्सअप करतोय म्हणून अडचण आहे. आता तुला एक उदाहरण देतो. आंब्याची बाट आहे समजा, तर आंब्याचं बी आहे, तर आंब्याची बाट आपण जमिनीमध्ये पुरली. आता आंब्याची बाट म्हणू शकते का की मी पेरू म्हणून बाहेर येतो? आंब्याची बाट पेरल्यानंतर त्याला आंबा म्हणूनच बाहेर यायला पाहिजे. तसं तू काय, मी काय, हा इंटरव्ह्यू ऐकणारी मंडळी काय, एव्हरीबडी इज अ क्रॉप, ह्युमन क्रॉप. प्रत्येक क्रॉपचा उपयोग वेगवेगळा आहे, प्रत्येक क्रॉपचं असणं वेगवेगळं आहे. आम्ही इडलीसाठी जाडा तांदूळ वापरतो आणि बासमती पुलावसाठी किंवा बिर्याणीसाठी आम्ही दिल्ली राईस वापरतो, बासमती राईस वापरतो. का आम्ही का नाही इडलीसाठी बासमती राईस वापरत? त्याचं काय, त्याचं प्रयोजन वेगळं आहे, त्याच्या अस्तित्वाचं प्रयोजन वेगळं आहे. सो लीना खांडेकरच्या या जगामध्ये असण्याचं प्रयोजन वेगळं आहे, त्याची ओळख व्हायला हवी. संजय उपाध्याय का जिवंत आहे? संजय उपाध्यायचं ह्या जगात असण्याचं प्रयोजन गायचं ह्युमन क्रॉप. आज कोरोनाने सिद्ध केलं की एव्हरीबडी इज ॲट पार. कोरोनाने आज काय मेसेज दिला आम्हाला की यू आर नॉट डिफरंट, यू आर सेम. मग आम्ही जर सारखेच असू तर आमच्या कर्मामध्ये, आमच्या डुईंग बिझनेस मध्ये आमचं वेगळेपण दिसलं पाहिजे. दॅट इज व्हॉट द सक्सेस मीन. खूप छान सर, खूप छान. आणि एवढ्या वेगवेगळ्या उदाहरणांनी तुम्ही ते समजवलंय, तर मला नक्की खात्री आहे की हे चर्चासत्र, ह्या गप्पा, हे जे कोणी बघत असाल त्यांना नक्की कळलं असेल की तुम्ही आधी स्वतःचं परीक्षण चांगलं करून घ्या. श्वास आणि विश्वास हा स्वतःबद्दल आधी तुम्ही ताकदीने बाळगा. आणि त्याच्यात सरांनी खूप सारी उदाहरणं दिली आहेत, तर आपण सर्वजण त्या पद्धतीनेच आपल्या बिझनेसकडे, आपल्या आयुष्याकडे बघाल याची मला पूर्णपणे खात्री आहे. सर, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपण कॉम्पिटिशन म्हणतो, मग ती कॉम्पिटिशन मुलांमध्ये असेल, शाळेमध्ये जर मुलं असतील तर ते दुसऱ्या मुलांसोबत आपलं मूल कम्पेअर करतात, किंवा बिझनेसमध्ये आपण असू तर बिझनेसमध्ये पण असं होतं की कॉम्पिटिशनकडे एवढं पाहिलं जातं. आणि सध्या सोशल मीडिया हे खूप मोठं जाळं समोर आलंय असं मला तरी वाटतं, की जेणेकरून ते रोज पॉपअप होतात मेसेजेस. आणि ह्याच्याकडे बघताना खूप जणांना मनामध्ये धडकी भरते, किंवा या कॉम्पिटिशनला आपण कसं निभावून बाहेर पडायचं. तर सर, मला या कॉम्पिटिशन या वर्ड बद्दल तुमच्याशी बोलायचं. सी, वेन यू स्टार्ट युअर ओन बिझनेस, तुम्ही जेव्हा स्वतःच्या व्यवसायात असता, यू मस्ट हॅव अ नो मॅन्स लँड इन फ्रंट ऑफ युअर. म्हणजे तुम्ही पहिले असता. जो पहिला असतो त्याच्या समोर कोणी नसतो, तो आजूबाजूला बघत नाही, तो फक्त समोर बघत असतो. आणि त्यामुळे स्पर्धा आणि ईर्ष्या याचा फरक लक्षात आला. तुम्ही जर तुमच्या ध्येयाकडे बघत असाल ना लीना, तर तुम्हाला कधी ईर्ष्या निर्माण होत. तुम्ही स्पर्धेत असता, पण ईर्ष्या तेव्हाच निर्माण होते जेव्हा तुम्ही अशी मान हलवता, डावीकडे बघता आणि उजवीकडे बघता. तुम्ही जेव्हा डावी उजवीकडे बघता तेव्हा तुम्हाला इतर माणसं दिसतात, आणि मग तुमच्या मनामध्ये ईर्ष्या तयार होते. मग त्या माणसाच्याकडे बघून मी पुढे जायला पाहिजे असं वाटायला लागतं. तुम्ही जर असा स्पीड मेंटेन करायचा की माझ्या पुढे कोणी नाही, ही एकदा भूमिका घेतली की मग तुमच्या मनात ईर्ष्या निर्माण होत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की पिंडे पिंडे मंत्री भिन्ना. त्यामुळे अशी ईर्ष्या असलेली स्पर्धा अस्तित्वातच नसते, ती आम्ही तयार करतो. म्हणून नेहमी जग हे उभं आहे आणि पृथ्वी गोल आहे असा विचार करा, म्हणजे मग तुम्हाला आनंद मिळेल. जग उभं आहे आणि मी त्या उभ्या जगाच्या एका पायरीवरती उभा आहे. मी वरती बघितलं तर माझ्या वरती माणसं आहे, पण मी वरती बघून वरती जायचा प्रयत्न करायला लागलो की ते मला खाली ढकलणार आहे, म्हणजे मला पुन्हा असमाधान आहे,
मग मी काय करायला हवं, तर मी खाली बघायला हवं नम्रते. माझ्या खाली जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत मला निश्चिंत राहता आलं पाहिजे की ह्या लोकांपेक्षा मी वरच्या पायरीवर आहे. आणि ध्येय ठेवलं तुम्ही वरती जाण्याचं, तर नॉर्मली मी असं सांगतो की आपापले डोंगर आपण बांधावे, दुसऱ्यांच्या डोंगरावर चढायला जाऊच नाही. आपला डोंगर आपण बांधला ना की डोक्याला त्रास नसतो. दुसऱ्यांच्या डोंगरावर तुम्ही चढायला गेला की हळूहळू वरती काय होतं, जसा डोंगर वरती येतो तसा FSI कमी होतो आणि उंची वाढत जाते आणि FSI कमी होतो आणि प्राणवायू कमी होतो, ऑक्सिजन कमी होतो. ऑलरेडी वरती एक माणूस असतो पोचलेला त्या डोंगरावरती, तो तुम्हाला खालून वर येताना बघ, मग त्याला ते मान्य नसतं तुमचं वर येणं, मग तो तुम्हाला थांबवणार. तो तुम्हाला सज्जनपणे थांबवणार का? नाही. सज्जन म्हणजे हाताने थांबवणार का? तुम्हाला नाही, कारण त्याला हाताने थांबवायला गेला तर त्याचा तोल जाईल वरच्या शिखरावर, म्हणून तो तुम्हाला पायाने थांबवतो. कारण त्याला स्वतःचा तोल जाऊ न देता तुम्हाला खाली पायाने थांबवावं लागेल. मग एवढे सगळे उद्योग करण्यापेक्षा आपण आपला डोंगर आपण बांधावा आणि आरामात जगावं. आपल्या डोंगरावरती कोणी येत नाही ही भूमिका आपण जेवढा वेगळा डोंगर बांधाल तेवढं ते शक्य असतं. आणि इथे तो अध्यात्म मध्ये, इथे ती आध्यात्मिक बाब मध्ये, म्हणून महाभारत काय, रामायण काय. रामायणासारखी गोष्ट घे, तुमच्या मनामध्ये कटुता असता कामा नये. कुठचाही बिझनेसमन हा कटुतेनं नाही जगू शकत. प्रभू रामचंद्रांनी नेमका तोच मुद्दा सांगितला की या माणसाने मला अडचण निर्माण केली म्हणून मी नंतर मोठा झालो आणि आता त्याचा मी सूड होणार, असं चालत नाही, असं रामचंद्रांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं. त्यामुळे रामचंद्र जेव्हा परत रावणाला मारून अयोध्येमध्ये आले, त्यांनी पहिला नमस्कार हा कौशल्याला नाही केलेला, त्यांची जी नॅचरल मदर आहे तिला नाही केलेला, त्यांनी पहिला नमस्कार कैकेयीला केला. आणि कैकेयीला आश्चर्य वाटतं की मला पहिला नमस्कार का, माझ्यामुळे अतिशय सुंदर श्लोक प्रभू रामचंद्राने सांगितला. ते म्हणाले, तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायू सुनो सख्यम चापि प्लवग नृपती कापि सौमित्रो भक्ती सीता सत्वम निज भुजबलम वैरीणाम वैरी भावः एतत् सर्व तव चरणयोः माधुरेश प्रसादात. त्याचा अर्थ असा आहे, राम म्हणाले कैकेयीला, मी पहिला नमस्कार माझ्या भूमीला केला, अयोध्येला. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, माझा भारत देश हा स्वर्ग आहे. दुसरा नमस्कार कैकेयीला का, तू अशी वागल्यामुळे जगाला 8 गोष्टी कळल्या. तू तशी वागली नसतीस ना तर जगाला 8 गोष्टी मिळाल्या नसत्या. मला काय मिळालं महत्वाचं नाही, तुझ्या वागण्यामुळे जगाला काय मिळालं हे महत्वाचं. त्याच्यामध्ये काय, तात स्नेहो वडिलांचं प्रेम कळलं, भरत महिमा भरताचा महिमा कळला, पौरुषम वायू सुनो मारुती कळला, सख्यम च अपि प्लवग नृपती राक्षसा बरोबरची मैत्री कळली, म्हणजे विभीषणा बरोबरची, कापि सौमित्रो भक्ती लक्ष्मणाची भक्ती कळली, सीता सत्व सीतेचं सत्व कळलं, निज भुजबल मला माझी ताकद कळली, आणि वैरीना वैरी भावा रावणासारखा आदर्श शत्रू मला कळला. त्या 8 गोष्टी कैकेयी माते तुझ्यामुळे जगाला मिळाल्या. मला असं वाटतं की कोणताही बिझनेस प्रसन्न चेहऱ्याने करायचा असेल तर मुळामध्ये ही कॉम्पिटेटिव्ह मोड जो आहे ना, तो स्पर्धात्मक ठेवताना माझ्या डोळ्यासमोर कोणी स्पर्धक नाही एवढीच भूमिका घ्यायची. माझ्या आजूबाजूला कोण आहे, तो किती पुढे गेलाय, तो किती मागे गेलाय, असं करायचं नाही. म्हणजे कोणती मान हलवायची नाही, अशी मान हलवायची, म्हणजे नो म्हणायचं नाही. सो बी पॉझिटिव्ह, अशी मान ठेवा. अशी मान ठेवली की व्हर्टिकल डिस्टन्स तुम्ही कव्हर करता. लांबचा लांब रस्ता आहे तर तू असं केलंस की तू डिस्टन्स कव्हर करतेस पुढचा, पण तू असं केलंस तर तू तिथेच असते, बाजूची माणसं बघत असतेस. सो पॉझिटिव्ह नॉडिंग केलं तर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करा. त्यामुळे अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही यासाठी. मला खात्री आहे की एवढं सुंदर उदाहरण देऊन सरांनी सांगितल्यानंतर आपण सर्वांना हे कळलं असेल की कॉम्पिटिशन हा वर्ड आपल्या आयुष्यातनं काढला पाहिजे, आणि जर कॉम्पिटिशन करायची असेल तर ते तुम्ही तुमच्या प्रवासासोबत करावी. कॉम्पिटिशनच्या ऐवजी कॉम्पिटंट हा शब्द स्वतःच्या अंगी बाणवावा. खूप छान सर, खूप छान. आणि ह्या दिशेने जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला यश हे नक्कीच आहे. सर, थँक्यू सो मच. खूप छान पद्धतीने तुम्ही मला ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे.
सर, अजून एक खूप महत्वाचा प्रश्न, मी हा थोडासा बायकांच्या दृष्टिकोनातून विचार करते की खूप जणांना वर्क लाईफ बॅलन्स कसा करायचा, ह्यामध्ये पण बऱ्याचदा अडचणी येतात, तर तुम्हाला त्याबद्दल काय सांगायला आवडेल? मुळामध्ये अॅनाटॉमिकल डिफरन्स बिटवीन द मॅन अँड वुमन हा त्याचा मूलभूत गाभा आहे. असं काय नॅचरल प्रोसेस मध्ये, अॅनाटॉमिकल प्रोग्रेशन मध्ये man is a donor and woman is a receiver, woman is a processor and woman is a reproducer. So receiver, processor and reproducer या 3 स्टेजेस मूलभूत निसर्गतः बायकांकडे असतात. पुरुषाकडे फक्त डोनर एवढीच भूमिका असते. पुरुषाला प्रोसेसिंग नाही आणि रिप्रोड्युसिंग नाही. आणि ही जी नैसर्गिक शरीराची ठेवण आहे त्या प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टी येतात. पण ज्या गोष्टी तुमच्या नैसर्गिक प्राणी म्हणून शरीरात येतात त्या तुमच्या मनुष्य म्हणून बुद्धीतही असतात. आणि म्हणून बिझनेस वुमन यांना हा अधिक ऍडव्हान्टेज घेता येतो किंवा त्या अडचणीत ते येऊ शकतात. त्या कसं मॅनेज करतात त्याच्यावरती ते अवलंबून आहे. त्यामुळे ही 3 चाकी रिक्षा आहे बायकांसाठी. आणि पहिलं चाक काय ठेवायचं त्याच्यावरती सगळं अवलंबून. तुम्ही पहिलं चाक घर ठेवून मागची 2 चाक तुम्ही बिझनेस आणि बाकीच्या गोष्टी ठेवल्यात, नातेवाईक, रिलेशनशिप, तर पहिलं चाक घर ठेवलं तुम्ही मागच्या 2 ह्याच्यामध्ये. पहिलं चाक बिझनेस ठेवलं आणि मागची 2 घर आणि असं केलं, तुमच्यावरती ते अवलंबून असणार आहे. तुम्ही त्याच्याकडे कसं बघता हा अप्रोचचा मुद्दा आहे, हा टेन्शनचा मुद्दा नसतो. काही लेट रिअलायझेशन की लग्न झालं तेव्हा तर मला काही कळत नव्हतं. लग्न झालं तेव्हा मी अगदीच मध्यमवर्गीय घरातली होते. मग नवऱ्याने पुढे कोणीतरी मैत्रीण भेटली, मग मैत्रिणीच्या माध्यमातून मी पण छोटा बिझनेस सुरू केला. पैसे मिळवायचेत मला, तर पैसे का मिळवायचेत मला, तर अनेक वेळा मी असं ऐकलेलं आहे की मी का इंडिपेंडेंट असलं पाहिजे. बायका असं म्हणताना ऐकलेलं की तुझ्या नवऱ्याला काही झालं तर म्हणून मी सक्षम आहे, मला माझ्या कुवतीचा आविष्कार मिळाला हवा म्हणून मला बिझनेस करायचा. इथे खरी स्त्री मुक्ती आली. हा जो निगेटिव्ह आस्पेक्ट येतो की उद्या नवऱ्याला काही झालं तर माझ्याकडे काहीच नाही असं नको व्हायला म्हणून मी पैसे कमवणार, हा प्राणायाम चांगला नव्हे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, स्त्री म्हणून स्वतःला कमी लेखण्याविषयीची जी आमच्या समाजातली प्रथा आहे स्त्रीला कमी लेखण्याची. मग ते रस्त्यावरची ड्राईव्ह करणारी बाई असली तरी सुद्धा समाज त्यांच्याकडे या पद्धतीनेच बघतो की हे थोडंसं कमी दर्जाचं काम असणार, अशा पद्धतीनं बघतो. तर मुळामध्ये तुम्ही, माझं तर सगळ्याच मुलींना म्हणा स्त्रियांना म्हणा ज्या येतात काउन्सिलिंग साठी त्यांना हा सल्ला असतो की जेंडर ही संकल्पना आता इथे नाही. कुवतीचा विचार केला, कुवतीला जेंडर नसतं. त्याच्या फिजिकल परफॉर्मन्सला जेंडर असेल. इलेक्ट्रिसिटीचं फ्यूज कसा बसवायचा या ज्ञानाला जेंडर नाहीये बाई आणि पुरुष. जेंडर तिथे येईल जिथे शिडीवर न वरती 20 फुटावर चढायचं आहे आणि फ्यूज बदलायचं, तिथे जेंडरचा मुद्दा येऊ शकतो की फिजिकल फिटनेसचा मुद्दा. पण दॅट इज नॅचरल. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या जमणार आहेत आणि जमणार नाहीत. पण आमच्या इथे काय झालं, वुमन लिबरेशनच्या प्रक्रियेमध्ये ना, मगाशी जो मी म्हटलं तो मोड आला सर, तो कॉम्पिटेटिव्ह मोड आला पुरुषाबरोबरचा. ऍक्च्युअली तो पुरुषाबरोबरचा न येता कुवती बरोबरचा यायला पाहिजे. आय एम इक्वली अ गुड ड्रायव्हर. सो ड्रायव्हिंग स्किल डझंट हॅव अ लेडीज ऑर जेंट्स. ड्रायव्हिंग स्किल इज ड्रायव्हिंग स्किल. त्याला जेंडर नसतं. कुठच्याही कलेला लिंग नसतं, कुठच्याही कलेला जेंडर नसतं, कुठच्याही ॲबिलिटीला जेंडर नसतं. ही प्रत्येकाची ठरलेली ॲबिलिटी असते. आमच्या समाजामध्ये असा मुद्दा आहे, अजूनही आहे, या पद्धतीनं स्त्रियांकडे बघण्याचा. मी माझ्या घरातही अनेक वेळा झालो. माझी बायको पेंटिंग करते, तर तिचं पेंटिंग ही तिची ओनरशिप असली पाहिजे. आता हा जर माझी मुलाखत कोणी पुरुष बघत असतील तर त्या पुरुषांना माझी हात जोडून विनंती आहे की तुमचं लग्न झालं तुमच्या बायको बरोबर म्हणून बायकोची कुवत तुमच्या मालकीची होत नाही. बायकोची ॲबिलिटी तुमच्या ओनरशिप मध्ये येत नाही.
माझ्या बायकोची चित्रकला ती पहिल्यापासूनच चित्रकार होती. मी लग्नात माळ घातली तिच्या गळ्यात आणि चित्रकार झाली असं नाही घडत आहे. त्यामुळे लग्नानंतर माझ्या बायकोची चित्रकला हा विषय तिच्या मालकीचाच राहायला पाहिजे. तो माझ्या मालकीचा होऊन चालणार नाही. तो माझ्या मालकीचा झाला की गडबड सुरू झाली. आणि म्हणून स्त्रियांनी याविषयी थोडा, आणि हे खरं वुमन लिबरेशनच्या ज्या लीडर्स आहेत त्या लीडर्स कडनं हे समजावून सांगायला पाहिजे स्त्रियांना. काय झालं, तो आमच्या 25 वर्ष अशी गेली आमच्या समाजामध्ये आज की पुरुषांबरोबरची स्पर्धा म्हणजे स्त्री मुक्ती. ऍक्च्युली तसं असता कामा नये. तसंच त्याच्या त्या अप्रोचमुळे गडबड झाली. त्यामुळे आज अनेक कर्तृत्ववान स्त्रिया आहेत ज्यांचं बोनसाय झालेलं आढळलं. कुवत असून त्यांचं बोनसाय होतं. घरातल्या टिपॉयवरती ठेवलं जातं संत्र्याचं झाड, पण बागेत लावून संत्री खाता येत नाही त्याची. का सामाजिक अप्रोच. म्हणून पुरुषांना विनंती याच्यासाठी, समजा इन्सिडेंटली हा इंटरव्ह्यू कोणी बघत असेल तर सगळ्या पुरुषांनी आपापल्या घरच्या पत्नीबद्दल अप्रोच नीट ठेवायला पाहिजे. शी इज अ करिअर वुमन. तिच्या अंगात एक कुवत आहे आणि त्या कुवतीला जेंडर नाही, ही भूमिका निश्चित करायला पाहिजे. आणि तसं केलं तरच शक्य आहे. आणि हे असं अर्ध्या एक तासाच्या मुलाखतीचा हा मुद्दा नाहीये. हा प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते की ना, पिंडे पिंडे मत्री भिन्ना. त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती आहे. मी जे सांगतोय ते प्रत्यक्ष अंगी मांडवून कसं करवून गेला, म्हणून मी ते 52 सेशन्स कशासाठी एकाच व्यक्ती बरोबर म्हणतो. ठीक आहे ना, ते फक्त स्त्रियांकडेच जमत. सोपं उदाहरण घ्या. स्वयंपाकघरात पोळ्या करता करता नवऱ्याचा डबा, मुलाचा डबा, मुलाचं गृहपाठात एखादं उत्तर, तेवढ्यात त्याला काही चित्र काढून द्या, वस्तू बनवून द्या, इकडे मोलकणीला कामं द्या, अशी एकाच वेळेला ही कामं चालतात. आणि पुरुष कामाला बसला की लगेच सगळ्यांवरती खेळत असतो. मला डिस्टर्ब करू नका, दिसत नाही मी काम करतो म्हणून, असं तो होतो. का? त्याच्याकडे ती नॅचरल ॲबिलिटी नाही. पुरुषाला निसर्गतः तो डोनर असल्यामुळे त्याला मल्टीटास्किंग ॲबिलिटी त्याच्याकडे कमी असते. ती मल्टीटास्किंग स्त्रियांकडे उपजतच जास्त असते. आणि आमच्या स्त्रियांनी त्याचा वापर करून घ्यावा. भारतातल्या स्त्रियांनी, प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या स्त्रियांनी, पुण्यातल्या स्त्रियांनी या गोष्टीचा नीट विचार घेतले. देर इज नो कॉम्पिटिशन विथ द मॅन. पुरुषांबरोबरची कॉम्पिटिशन नाहीये. ही स्वतः कॉम्पिटंट बनायचं आहे. वेगवेगळा असेल. मारुती 800चं स्पीड 80 आहे, मारुती एस्टीमचं स्पीड 120 आहे, हरकत नाही. पण आपण प्रवास तर करत आहोत, हा आनंद महत्वाचा. मी ज्या कुटुंबात मोठी झाली त्या कुटुंबामध्ये मला नाही मोठ्या वेगाने बिझनेस करता येत, आणि दुसरीला मात्र तिच्या वडिलांनी मुभा दिल्यामुळे ती मोठा बिझनेस करते. ही कॉम्पिटिशन चांगली नाही. मी माझ्या मार्गावरती आहे ह्याचा आनंद. आणि मग तो स्पीड कमी असलेला चालतो, त्यांनी काही फरक पडत नाही. शेवटी ती तपश्चर्या आहे. त्या प्रामुख्यानं अशी जर भूमिका स्त्रियांनी घेतली ना तर पुढच्या पिढीलाही ती फायदेशीर असणार. आईकडनं ते प्रशिक्षण राहणार. जिजामातेकडनं कसं शिवबाला प्रशिक्षण मिळालं. फास्टर द स्पीड, फास्टर द अँटिसिपेशन. जिजाबाईंच्या ट्रेनिंग मधल्या प्रशिक्षणाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे अँटिसिपेशन ऑफ नेक्स्ट 25 years इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातल्या पुढच्या 25 वर्षांचा विचार जिजाबाईंनी केला शिवाजी लहान असताना. शिवाजी महाराज लहान असताना तो त्या आईने केलेला दिसतोय. आणि म्हणून रस्त्यावरचा जो नियम आहे गाडी चालवायचा, फास्टर द स्पीड, फास्टर द अँटिसिपेशन, तसं जगण्याच्या बाबतीत सुद्धा फास्टर द अँटिसिपेशन स्त्रियांनी करायचं. म्हणजे मग त्या स्वतः त्यांचं करिअर, त्यांचं बिझनेस, त्यांची निसर्ग नियमानुसार त्यांच्या माध्यमातून होणारं रिप्रोडक्शन, त्या सगळ्यांची काळजी घेतली जाऊ शकते. That changes the whole world. That will change the whole world. खरंय. खूप छान पद्धतीने सरांनी आपल्याला हे खूप छान उदाहरणांसकट समजावून सांगितलं आहे. आणि ही रिक्षा, 3 चाकी रिक्षा चालवताना आपल्याला आपल्या प्रायोरिटीज नक्की ठरवल्या पाहिजे. आणि अँटिसिपेशन काय असतं याबद्दल सरांनी आपल्याला खूप छान उदाहरण दिलेलं आहे. आणि रिक्षामध्ये त्या वेळेला पहिलं चाक जे काही आहे रिक्षाचं, ते खड्ड्यात जाऊ द्यायचं. पहिलं चाक खड्ड्यात गेलं की रिक्षा उलटी होणार. त्यामुळे पहिलं चाक वेगवेगळ्या वेगळं असणार.
त्या वेळेनुसार पहिलं चाक वेगळं असणार. दरवेळेला एकच चाक पहिलं असेल असं नाही. घरात शिरल्यानंतर आई हे पहिलं चाक असेल, संध्याकाळ झाली जेवण झाली मग बायको हे पहिलं चाक असेल, सकाळी उठून कामावर निघाली तर स्टाफ, ऑफिसचा स्टाफ म्हणून पहिलं चाक असेल. ते पहिलं चाक नेहमी बदलतं राहिलं पाहिजे, मग तुम्हाला रिक्षातून शांतपणे प्रवास करता येतो. पहिलं चाक आईच ठेवायचं आणि कामावर जायचं, त्याला काही अडचण नाही. बरोबर, असं आहे. खूप छान सर. आणि ही रिक्षा आपण सर्वांनी निश्चित छान पद्धतीने चालवली पाहिजे आणि प्रत्येकाचं आयुष्य त्याच्यामध्ये सुखी होईल आणि तुम्ही तुमचा वर्क लाईफ बॅलन्स हा तुम्हाला प्रश्नच आयुष्यामध्ये कधी उरणार नाही आणि तुम्ही सगळ्या गोष्टी छान पद्धतीने करू शकाल. थँक्यू सर, खूप छान समजावलं तुम्ही आम्हाला. सर, मला एक प्रश्न अजून विचारायचा आहे की लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे परत भरपूर संभ्रम आहेत लोकांच्या डोक्यामध्ये, तर ह्या परिस्थितीविषयी आपल्याला काय सांगायला आवडेल सगळ्यांना? क्रिएटिव्हिटी, निर्मिती क्षमता वाढवण्याचा हा कालावधी आहे. हा जरी सक्तीचा असला तरी त्याला आसक्तीचा केला पाहिजे. सक्तीचा कालावधी आहे, त्याला आसक्तीचा करायचा, म्हणजे स्वतःहून स्वतःलाच त्या क्रिएटिव्हिटी मध्ये पकडायचं, तर ते शक्य आहे. वर्ड्सवर्थ या इंग्लिश कवीचं म्हणणं असं आहे की पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स आणि लेटर हाफ ऑफ द सेंटेन्स इज रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. सो रिकलेक्शन इन ट्रँक्विलिटी, एकांतात पुनःस्मरण, हे निर्मिती क्षमतेचं लक्षण असतं. आता तुम्हाला कोरोनामुळे शासनाच्या नियमामध्ये तुम्हाला सक्तीचा कालावधी मिळालेला, एकांताचा कालावधी मिळालेला. जे लोक म्हणतात मला घरात कंटाळा आला, त्यांचं मला हसू येतं. हसू अशासाठी येतंय की तुम्हीच HDFC चे हप्ते भरून नवीन जागा घेतली, कित्येक वर्ष मेहनत करून हप्ते भरत राहिला, आता त्यात तुम्हीच विकत घेतलेल्या भिंतींचा तुम्हाला कसा काय कंटाळा येतो? पहिला मुद्दा. तुम्हाला तर प्रेम वाटलं पाहिजे, अरे मी एवढं घर घेतलं पण मीच घरी नसतो, आज मला कित्येक दिवस सलग घरी राहायला मिळालं. आय लव्ह माय वॉल्स, माझं भिंतींवरती मी प्रेम करतो. आणि घरच्या भिंतींवरती प्रेम केलं की माणसांमधल्या भीती कमी होतात. आम्ही घरावरती प्रेम करत नाही म्हणून माणसांमधल्या भिंती वाढतात. तेव्हा आता पहिली संधी मिळालेली आहे ती म्हणजे इंटिमेट झोन मधली जी माणसं आहेत, आई वडील, बहीण भाऊ, नवरा बायको, यांच्या बरोबरचं सख्य, यांच्या बरोबरचा फेविकॉल जोड, तो आता साधायची संधी मिळालेली आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा त्याचा मिळालेला आहे की समजून घेण्याची प्रक्रिया एकमेकांना. थोडा वेळ स्वतःचं मत बाजूला ठेवून समजून घेता आलं पाहिजे. तुझ्या अनेक यंग बिझनेस वुमन मैत्रिणी असतील, सासू घरात आहे, so this is a time to understand sasu. This is not a time to increase the conflict between the sasu and su. आणि ते कोणी करायचं, ते सुनेनी करायचं. सुनेच्या माध्यमातून या गोष्टी जास्त सहजतेनं होऊ शकतात, सासूकडनं होणार नाही. बिकॉज सासू इज नाऊ थिंकिंग ऑफ द बॅड फ्युचर बिकॉज ऑफ हर एज. सून अजून तरुण असल्यामुळे ती पॉझिटिव्ह विचार करू शकते. म्हणून माझं म्हणणं असं आहे की दुसरा मुद्दा, घरच्या मंडळींबरोबरची मैत्री, ती अत्यंत आपल्याला मेंटेन करायला लागेल, डेव्हलप करायला लागेल, तो पॅचअप करायला लागेल. जिथे जिथे रिप्लेनिशमेंट करायला लागेल, जिथे जिथे आपण मध्ये पैसे कमी झालेत नात्यातले, ते पुन्हा तिथे जाऊन भरावे लागेल, युटिलाइज. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो तुमच्या स्वतःच्या कुवतीला. माझं इंग्लिश चांगलं नाही, तर मला मिळाले की 45 दिवस फुकट इंग्लिश चांगलं, माझं हस्ताक्षर चांगलं नाहीये, मला 45 दिवस फुकट मिळाले. कोणी देणार होतं का? कामावरती सुट्टी देणार होतं का कोणी की सर माझं हँडरायटिंग चांगलं झालं ते मला 45 दिवस सुट्टी हवी म्हणून? असं होत नाही. पण ब्लेसिंग डिस्गाईज, इट इज डिस्गाईज. आता जे घडतंय सगळीकडे बघितलं, पण त्याच्यातला आशीर्वाद शोधून काढता आला. आणि तो आशीर्वाद व्यक्तिमत्व विकासासाठी, लॉकडाऊन जरी असलं तरी आपल्या व्यक्तिमत्वाचं लॉक ओपन करायचं आणि खुल्या हृदयानं सगळ्यांबरोबरचे व्यवहार करत. शिवाय क्रिएटिव्हिटी आता मी केलीच की, मी घरी उद्योग रोज करतोय, क्रिएटिव्हिटीचा मुद्दा आहे ना किती झालं तरी. ती मला आनंद देतो.
किशोर कुमारच्या गाण्यामध्ये किशोर कुमार एक आवाज काढतात. गाणं म्हणताना मला आवाज काढता येत नव्हतं, आता यायला लागला. एक लड़की भीगी भागी सी सोती रातों में जागी सी मिली एक अजनबी से कोई आगे न पीछे तुम ही कहो ये कोई बात है. आता तिथं तो आवाज काढतो, तो मला तर येतो का करोनाच्या सुट्टीमध्ये शोधून काढला. आता अचिव्हमेंट आहे. कोणीतरी म्हणाल उपाध्ये मला लावणी लिहून द्या, मी केलं की उद्योग क्रिएटिव्हिटी. मी करोनावरती लावणी लिहिली. अग सांभाळ करोना ग येईल अनमोल जीवच घेईल अनमोल जीवच घेईल. माझं म्हणणं आहे की मला वेळच नाही, मला काही काम नाहीये तरी वेळ नाही. बघा, इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग सिच्युएशन. मला काही काम नाहीये पण वेळ नाहीये. ही गंमतीदार नातं आत्ताच तयार करून घ्यायचं. फाइंड आउट, स्वतःचा शोध घ्या. लहानपणी मी काय करत होते, लहानपणी मी गात होते का, लहानपणी मी कविता करत होते का, लहानपणी मी खेळत होते का. बुद्धिबळ आहे, कॅरम आहे, पत्ते आहेत, जादूचे प्रयोग आहेत, तुमचं मेकअपचं, मुलींसाठी मेकअपचं तुम्हाला ऑनलाईन अनेक ज्ञान उपलब्ध आहे तुम्हाला. मी म्हटलं असं इंग्लिश उत्तम करून घेता येऊ शकतं, योगासनांचा क्लास, नंबर ऑफ थिंग्स आहेत. 14 विद्या आणि 64 कला. मला नेहमी आश्चर्य वाटतं की आम्ही माणसाचा जन्म एकदा मिळाला आहे. त्या एकदा मिळालेल्या जन्मात एका रोगामुळे आम्हाला घरात थांबा असं सांगण्यात आलंय. मग घरात थांबून मी जगाचा शोध घ्यायचा की मी माझा शोध घ्यायचा. आता मी माझा शोध. आता कालचा विनोद किती छान होता की कोरोनाचा दारुण पराभव करायचा आहे. आपल्याला कोरोनाचा दारुण पराभव करायचा आहे असं वाक्य आहे. ते नेमकं सरकारी पत्रकामध्ये तो नचा न झाला, दारुण शब्दातला नचा न झाला आणि पत्र केलं सगळीकडे की कोरोनाचा आपल्याला दारुण पराभव करायचा. किती सुंदर विनोद आहे हा, किती सुंदर विनोद आहे. आज दारू आता घरपोच मिळणार म्हटल्यानंतर दारुण पराभव आहे. क्वेश्चन इज दिस, आम्ही मुळात आनंदी आहोत का लीना? आतमध्ये मी नेहमी आनंद असतो, मी नेहमी प्रसन्न असतो. मला विचारतात उपाधी तुम्ही आध्यात्मिक माणूस आहात? म्हटलं मग आध्यात्मिक गुरुकुलच आहे माझं. लोक दीक्षा घेतात, दीक्षा घेत काय नेमकं काय अध्यात्म म्हणजे? म्हटलं मी कारण नसताना प्रसन्न असतो. काय कारण नसताना मी प्रसन्न असतो. माझ्या प्रसन्नतेला कारण लागत नाही. ज्यांच्या प्रसन्नतेला कारण लागतात ती कारण संपली की त्यांची प्रसन्नता संपते. मला तसं लागत नाही, त्यामुळे मी नेहमी आनंदात राहतो. आणि ही भूमिका अंगी बाणवता येऊ शकते, शिकवता येऊ शकते. त्यामुळे करोना मी तर म्हणतोय ब्लेसिंग इन डिसगाईज. सगळीच कामं होत आहेत, सगळीच कामं होत आहेत ना. करोनापासून संरक्षण, बाहेर जात नाही, काहीच होत नाही. तुम्ही पुन्हा घरातून तुमचा स्वतःचा उद्धार. उद्धरेत आत्मान आत्मानम नात्मानम अवसादयेत असं गीतेमध्ये कृष्ण. आत्म्यानं आत्म्याचा उद्धार करावा, म्हणजे आपणच आपला उद्धार करावा. आपणच आपल्याला अवसानघाती अवसादयेत न आत्मानम अवसादयेत. आपणच आपला पराभव नाही करायचा. माणसं इथे आपणच आपला पराभव करतात. आणि विनंती असं, लाईफ इज ब्युटिफुल, लाईफ इज रिअली ब्युटिफुल. इट्स तुम्ही कसं बघताय, आतून कसं बघता त्याच्यावरती अवलंबून. चष्मा लावून कसं बघता महत्वाचं नाही, आतून कसं बघता. आणि हेच सत्य आहे आयुष्यात. नाही तर जन्म तुमच्या मालकीचा नाही, जन्म तुमच्या मालकीचा नाही, जन्म तुमच्या निवडीचा नाही. ह्याच्यात तुमचं ओनरशिप नाहीये. आपल्या जन्मामध्ये, आपल्या जन्मामध्ये आपला ऑप्शन पण नाहीये खरेदीचा की मला हा जन्म हवाय, मला तो जन्म हवाय. सर खूप छान तुम्ही सांगितलं आहे. आणि सगळ्यांनीच स्वतःला लॉकडाऊन मध्ये आहोत ह्या विचार करण्यापेक्षा स्वतःचा लॉक ओपन करून तुम्ही स्वतःचं मन किती प्रसन्न करताय ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या पॉझिटिव्ह अप्रोच जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आता ह्या क्षणाला आणलात तर तुम्हाला कधीच असं दुःख किंवा नैराश्य असं येणार नाही.
सर थँक्यू सो मच. तुम्ही खूप वेगळ्या वेगळ्या उदाहरणांनी आम्हाला ही गोष्ट छान समजवली आहे, पटवली आहे आणि सगळ्यांना ही नक्की पटली असेल याची मला खात्री आहे. आणि सर एक कार्यक्रमामध्ये आपला एक छोटासा रॅपिड फायर राऊंड असतो, तर मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. आणि माझा सर्वात पहिला प्रश्न की तुमच्या आतापर्यंतच्या एवढ्या सगळ्या प्रयोगांमध्ये, कार्यक्रमामध्ये तुमच्यासाठी अविस्मरणीय असा कुठला कार्यक्रम राहिलाय? अमेरिकेचा दौरा 2006 साली मिनिओपोलिस शहरामध्ये 10 ते 12 मी कार्यक्रम केला आणि माझ्या कार्यक्रमाला वन्स मोर आला. मला माझा पुढचा प्रश्न विचारायला आवडेल की तुमच्या आवडीचं मराठी नाटक कुठलं? इच्छा माझी पुरी करा, वसंत कानेटकर. ओके, थँक्यू. आणि सोशल मीडिया बद्दलचं आपलं मत? सोशल मीडिया तुम्ही कसं वापरता याच्यावरती त्याचा नफा तोटा अवलंबून आहे. हे सोशल मीडिया इज अ वेपन, शस्त्र आहे ते. त्याचा उपयोग कोण करते आणि कशासाठी करते याच्यावर त्याचा परिणाम अवलंबून आहे. त्यामुळे इट्स लाईक अ वेपन. शेवटी शस्त्राचा वापर तुम्ही कसा करता यावरती सगळं अवलंबून असतं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. सर मला आणि एक गोष्ट विचारायची आहे तुम्हाला. आम्हाला थोडंसं तुमच्या पा अकॅडमी बद्दल जाणून घ्यायला आवडेल. पा अकॅडमी मध्ये एकतर मी आता नंबर देतो माझा, किंवा सगळ्यात सोपा उपाय माझ्या वेबसाईट वरती जायचं, www.drsanjayupadhyay.com. DRSANJAYUPADHYE sanjayupadhyay.com. तिथे एक फॉर्म आहे. त्या फॉर्म मध्ये तुम्ही तुमचा टेलिफोन नंबर आणि रिझन बिहाइंड कॉन्टॅक्ट ते लिहिलं की मला लगेच SMS येतो आणि त्या SMS आला की मी लगेच त्या नंबरवरती फोन करून माहिती देतो. पहिला मुद्दा. व्यक्तिमत्व विकासाची कल्पना अशी आहे की सर्वार्थानं व्यक्तिमत्व विकास व्हायला पाहिजे, म्हणून पर्सनॅलिटी अॅमिलिओरेशन अकॅडमी असं त्याचं नाव आहे. अॅमिलिओरेशन म्हणजे अँप्लिट्यूड मध्ये विकास. फुगा कसा फुगतो चहूबाजूने, तसा विकास झाला पाहिजे. म्हणजे माझ्या ट्रेनिंगमुळे फक्त इंजिनियरच चांगला झाला, फक्त बिझनेसमॅनच चांगला झाला असं नाहीये. माझ्या ट्रेनिंगमध्ये तो नवराही चांगला व्हायला पाहिजे, तो भाऊ पण चांगला व्हायला पाहिजे, तो मुलगा चांगला व्हायला पाहिजे, तो बापही चांगला व्हायला पाहिजे. असे ते 52 सेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये मनापासून सुरुवात करतो मी, माइंड पासून सुरुवात करून तुमच्या पैसे ज्या कारणाने मिळवतात तिथपर्यंत येतो. असं ते एक गणित आहे. त्याची एका वर्षाचा तो कालावधी असतो आणि एका वर्षामध्ये 52 वेळा मी भेटतो 1 to 1 आणि अंतर्बाह्य माणूस बदलून देतो. आपल्या सेनापती वापरवरती JW मेरियट जे आहे त्या JW मेरियटच्या कॉफी शॉप मध्ये माझ्या मीटिंग चालतात. आठवड्याला 1 तास. आणि त्याचं फी स्ट्रक्चर आहे, वर्षभराचं फी स्ट्रक्चर आहे, इन्स्टॉलमेंट मध्ये आहे. परंतु माझे सगळे रिसोर्सेस त्या विद्यार्थ्यासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे जेवढे माझे रिसोर्सेस आहेत आता ऍज अन आर्टिस्ट ते सगळे इनटँजिबल बेनिफिट सारखे त्याला उपलब्ध असतात. एक. दुसरं, मटेरियल ऍडवाइस येतोच. वर्तमानामध्ये कसं जगायचं तो ऍडवाइस येतो. त्याला स्पिरिच्युअल बॅकअप येतो माझ्या सांगण्यामुळे. अध्यात्माकडे कसं बघायचं ते लक्षात येतं. आणि काही कौटुंबिक प्रश्न असतील तर ते सुद्धा त्या माध्यमातून सोडवले जातात. कारण माणूस बदलला की प्रश्न सुटतो ना, असं आहे. आणि कित्येकांना माहिती नसतं प्रश्नाचं उत्तर कुठे आहे, ते पण ट्रेनिंग मी त्या ठिकाणी देतो. जसं आईन्स्टाईन म्हणाला that the problem cannot be resolved within the space which has created it. ज्या जागेनं प्रश्न निर्माण केलाय त्या जागेत त्याचं उत्तर नसतं. आणि जर उत्तर असतं तर प्रश्न निर्माण झाला नसता किंवा सुटला असता. ज्यावरती प्रश्न कायम आहे त्याचा अर्थ उत्तर बाहेर आहे. मग ते बाहेर कोणाकडे आहे तर ते कदाचित संजय उपाध्यायकडे असू शकतं. पर्सनॅलिटी अॅमिलिओरेशन अकॅडमीमध्ये असा एक व्यक्तिमत्व विकास व्हावा. याला एज ग्रुपची मर्यादा नाही. साधारणतः 8वी पासून मुलं घेतो मी, ते अगदी पार वयाच्या 50 पर्यंत 60 पर्यंत कोणताही वयोगट चालतो. आणि आठवड्यातून 1 तास त्यांच्यासाठी दिला जातो. आणि
थँक्यू सर, थँक्यू. खूप छान इन्फॉर्मेशन आहे. आणि या अकॅडमी मध्ये जर कोणाला जाण्यामध्ये इंटरेस्ट असेल, सरांशी तुम्हाला काउन्सिलिंग सेशन्स करायचे असतील तर जरूर कॉन्टॅक्ट करा. सरांनी तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत. आणि हा व्हिडिओ, मला खात्री आहे की ह्या गप्पा गोष्टी तुम्हाला सर्वांना खूप आवडलेल्या असणार आहे. आणि तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघा, शेअर करा, कमेंट करा. आणि लवकरच पुढच्या भागात आपण पुन्हा भेटूया. सो सर, थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहे मी तुमची की तुम्ही एवढा छान वेळ दिला आणि आम्हाला खूप छान समजावलं. थँक्यू सर. उपक्रम लीना अतिशय उत्तम आहे. थँक्यू. लोकांबरोबर नॉलेज पार्टेड इज नॉलेज गेन. त्यामुळे तू अशा गप्पा मारून लोकांना ज्ञान देण्याचा जो उपक्रम आहे तो शेवटी सौंदर्य जे आहे ते सौंदर्य नेहमी बाह्य सौंदर्य मधली तू मास्टर आहेस, पण या प्रयोगाच्या माध्यमातून तू तुझ्या कस्टमरच्या अंतर्गत सौंदर्यालाही प्राधान्य देतेस. ते बघून मला खूप बरं वाटलं. माझे भरपूर आशीर्वाद तुला. थँक्यू सो मच सर, थँक्यू. आणि मी स्वतः सरांची स्टुडंट राहिलेली आहे, त्यामुळे मला कल्पना आहे की कशा पद्धतीने कायापालट होतो. तर तुम्ही सरांच्या ह्या अकॅडमीमध्ये नक्की जा आणि हा अनुभव जरूर घ्या. तुमचं आयुष्य बदलेल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. शुभ दिवस. थँक्यू. शुभ दिवस.